मुलगा मेल्यानंतर मला गावाकडून त्याला जाळायला सुद्धा जागा नव्हती. रडू नका राहू द्या, असू द्या. मी मेवण्याच्या दारात त्याला जाळलं, हिच्या भावाच्या दारात जाळलं. चेकले गेलं, गाडी चक्कर, एक जमीन सगळी नावाने लावली त्या चरण चौऱ्याच्या. हेच तुम्ही जर पहिले 1 लाख रुपये घेतले होते कुणाकडून घेतलं होतं? चरण चौऱ्याकडून. आणि तिथंच लगेच मोहळमध्येच कोर्टात लगेच पैसे घेतले त्यांचं आलं का. जमीन त्यांना विकली, चरण चौऱ्यांना विकली का कुणाला विकली? दुसऱ्याला विकली तिथली परत. म्हणजे कुणी लावली? चरण चौऱ्याने विका आणि आमचे पैसे देऊन टाक. मोहोळ तालुक्यातील संपूर्ण चरण चौरे हा कसा आहे तो चेहरा यांनी उजेडात आणला गेला आहे. गेली सगळं झालं, त्याच्यामुळं आम्हाला काही जाऊ दे म्हणलं. मुलाला समजावलं मी, बाबा असं करू नको तसं कर. मुलाला ऐकत नाही, फास घेतला. किती वर्षाचा मुलगा होता? मुलगा, त्याला 2 मुलं आहेत शाळेला, आश्रम शाळेत मी सोडलेत मुलं. आणि त्याची देखभाल करायला आम्ही म्हातारी माणसं जात आहोत. तिथं चरण चौऱ्याकडे गेलतो आम्ही, कमी करा पैसे म्हणलं काय असेल ती तुमचं, आमची भाकर आम्हाला द्या जन्माची. नाही म्हणले, त्यांनी दखल सुद्धा माझी घेतली नाही तिथे गेलो तर. मी 1 लाखाचे 7-8 लाख रुपये माझ्याकडून घेतले. मला म्हणले माणसं काम सुद्धा होईना, आता आम्ही कशावर जगायचं. लेकराची एवढी बारकी आश्रम मध्ये टाकली आम्ही. प्रकार घडलाय, तुमचा मुलगा ह्याच्या धास्तीनं त्यांनी फास घेतलाय, मग तुम्ही पोलिसांकडे काय गेला नाही? आता आम्ही करून खातोय, कशाने जा, कोण आम्हाला दखल घेते? नमस्कार, मी भारत शिंदे, न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे. तर मी सध्या आता काही गावात मला सांगण्यासारखंच नाही आहे, कारण की आपलं गाव कुठलं? आडेगाव का? आडेगाव गावातील हे आता रहिवासी आहेत. मला ह्यांनी फोन करून याची कल्पना दिली. खरंच ह्यांचं एवढं दुःख आहे ना, ते मनात खूप, यांच्या मनात यातना आहेत. त्या यातना आपण व्हिडिओच्या माध्यमातून समोर आणणार आहोत. प्रसंग असा आहे की काही वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. मला देखील आता काय बोलावंसं वाटणार नाही त्या गोष्टीवरती. सावकारीच्या विळख्यातून, सावकारीच्यात कसा प्रकारे प्रत्येक गावामध्ये छोटे मोठे सावकार असतात. त्या सावकाऱ्या विचार आपण अनेकदा घटना अशा पाहतोय की 1,000 रुपयांची जरी घेतली असेल त्याला लाखो रुपये आपण देण्यात येतोय. मात्र त्याच बाबतीतला हा त्यांचा प्रसंग घडलेला आहे. बाबा, आपलं नाव काय? दत्तात्रय तुकाराम हावळे. हावळे. गाव कुठलं आपलं? आडेगाव. आडेगाव, मोहोळ तालुक्यातील. काय करता आपण? मी काय नाही, आपलं लोकांच्या शेतीमध्ये काम करतो आत्ता. कुठे करता? मंगळवेढ्यात करता. काय घडलं तुमच्या आयुष्यामध्ये नेमकं? मी 1 लाख रुपये घेतले होते. कुणाकडून घेतलं होतं? चरण चौऱ्याकडून. चरण चौरे, पेनूरचे. मग कधी घेतलं होतं? कधी घेतले होते? त्याला 4-2 वर्षाचा काळ झालेला आहे. 4-5 वर्षाचा. 4-5 वर्षापूर्वीचा काळ झालेला आहे. कशामुळे घेतलं होतं? ते मुलाच्या टेम्पोचा ॲक्सिडेंट झाला आणि मुलीचे लग्न जमल्यामुळं ते मी घेतले होते नडीला. आणि ते पैसे त्यांना परतफेड झाले नसल्यामुळं त्यांनी 1 लाखाचे 7-8 लाख रुपये माझ्याकडून घेतले. मला म्हणले नाही, 1 लाखाचे 7-8 लाख रुपये घेतलेच का? पण घेतले. बरं, याचा काय पुरावा वगैरे आहे? काय पुरावा? आता जामीन तिथं ते आहेत माणसं, ते खरेदी की विक्रीची मोहोळमध्ये. मग त्यांनी तेवढे पैसे घेतले. माझ्याकडे काय शिल्लक राहिले नाहीत पैसे. तोपासून आम्ही बाहेरगावी हिंडतो. काय तर मुलाने बी दासत घेतली आणि सगळी जमीन गेली, सगळं झालं. त्याच्यामुळं आम्हाला काही जाऊ दे म्हणलं. मुलाला समजावलं मी, बाबा असं करू नको तसं कर. मुलाला ऐकत नाही, फास घेतला. किती वर्षाचा मुलगा होता? मुलगा, त्याला 2 मुलं आहेत शाळेला, आश्रम शाळेत मी सोडलेत मुलं. आणि त्याची देखभाल करायला आम्ही म्हातारी माणसं जात आहोत. तिथं सांभाळ करतो आम्ही. बाहेरनं येऊन आपलं मंडळी बी कुठंतरी खुरपायला जाते आणि मी पण थोडं काम. विषय काय, मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही म्हणताय 1 लाख रुपये घेतले, 1 लाखात 7-8 लाख. मग ते 7-8 लाख रुपये तुमच्याकडनं कुठनं आले? नाही, जमीन दिली आम्ही लोकांना, आम्हाला त्यांनी द्यायला लावलं ना. संगीता होळे.
बरं जमीन जमीन त्याने लिहून दिलेली, हा. आमचे पैसे दे म्हणाले, ही काय काढली आम्ही जमीन. बर आणि तिथंच लगेच मोहोळमध्येच कोर्टात लगेच पैसे घेतले त्यांनी, त्यांचं आलं का जमीन त्यांना चरण चौऱ्यांना विकली का कुणाला विकली दुसऱ्याला विकली तिथली परत. म्हणजे कुणी लावली चरण चौऱ्याने विका आणि आमचे पैसे देऊन टाका बर 1 लाखाचे 7-8 लाख रुपये घेतले आणि कुणी मग तुम्ही एवढा सगळा प्रकार घडलाय, तुमचा मुलगा ह्याच्या धास्तीनं त्यांनी फास घेतलाय, मग तुम्ही पोलिसांकडे काय गेला नाही? आता आम्ही करून खातोय आणि कशाने जावं, कोण आम्हाला दखल घेते आमची सांगा. कोणतं सांगणारे पाहुण्यावर सांगणार आमचे सगळे गरीबच आहे, ते पाहुणार कोण नाही ना काय नाही. आम्ही आपलं ती जमीन जी इकली का तसं आम्ही बाहेर शिंडतोय आणि पोरानं बी आमच्या फास बी घेतला. आता तर आम्हाला काम सुद्धा होईना, कशावर जगाय सांगा. आमची जमीन गेली, आम्ही गावावरून हिंडतो इकडं तिकडं. खरं तर सावकारीचा हा मोठा तुम्ही एवढा म्हणजे आळा बसला असता कुठेतरी त्या गावातून. तुम्ही खरं तर चरण चौऱ्याकडे गेलतो आम्ही, कमी करा पैसे म्हणलं काय असेल ती, तुमचं आमची भाकर आम्हाला त्या जन्माची. नाही म्हणले त्यांनी, दखल सुद्धा माझी घेतली नाही. तिथे गेलो तर बर घेतली नाही दखल. तुम्ही याचं काय पुरावा वगैरे नाहीत का तुमच्याकडे, पैसे घेतलेलं दिलेलं काय? तिथं पोलीस स्टेशनला ते लिहून देताना हे केलेलं आहे की त्यांचं. काय आमच्याकडे बी कागद आहे ती ते जमिनीची. बर तुम्ही तर म्हणताय की म्हणजे दुसऱ्याला विकले. चरणच्या बाबतीत काय आहे का घेतलं? चरणच्या बाबतीत त्यांनी आम्हाला दबावच आणला ना, पैसे दे माझं. बर मग त्याच्या भीतीपोटी पैसे दे तुम्ही म्हणून 7-8 लाख रुपये, 1 लाखात 7-8 लाख रुपये घेतले. मग ह्याचे तुम्ही गाववाल्या लोकांना कोणाला सांगितलं नाही का? कोण आमची दखल घेतलीच नाही. आमची दखल कोणी घेतली नाही. कारण तुम्ही व्याजी पैसे घेतलेले आणि तुम्ही असं केलं तसं केलं, तुम्हाला नड आलती म्हणून तुम्ही घेतले आणि फायनान्स आहे त्यांचं ना, अमकं झालं तमकं झालं म्हणून आमचे कोणी विचार केला नाही. मग आम्ही तेवढी पैसे जमीन विकून त्या टायमाला जमीन कुणाला विकली? नागनाथ शिंदे गावामध्ये. बरोबर त्यांना विकले. मग त्यांचा काही रोल नाही याच्यामध्ये? त्यांचा रोल नाही. बर दबावाखाली आम्ही जमीन म्हणजे ह्यांच्या कर्जामुळं आम्ही पैसे दे तंबीच लावले ना, पैसे दे. आमचं मालक एकले, मी नव्हती. अर्धा एकर दे म्हणताना मालकानं 2.5 एकर जमीन सगळीच नावानं लावून घेतली तिथं. दिली तुम्हाला पण ते माहित नव्हतं जमीन विकताना? नव्हती, मी घरीच होते ना. मालक चेकले गेलं 2.5 एकर जमीन सगळी नावानं लावली त्या चरण चौऱ्याच्या. हेच तुम्ही जर पहिले जर तुम्ही आवाज उठवला असता, तुमचं एवढं झालाय, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये न्याय मागासाठी गेला असता? अहो गेला असताय, पण आम्ही असं सांगितलं की जमीन आमची ह्याने अशी करायला, ती जमिनीचं एवढं याज लावलंय सोडून मालकाशीला. पण मालक म्हणलं आम्ही एवढं कुठलं द्यायचं 7-8 लाख त्यांना. मालक कुठले? कुठे कामाला जायला जिथं कामाला त्या मालकाला कुठंच नाही. कारण ती मालक म्हणले एकदम आम्हाला एवढे पैसे तुमच्या सारख्या माणसाला देता येत नाही, ते 7-8 लाख रुपये. मग आम्ही आपलं ती विषयच कॅन्सल करून टाकला. बाबा काय असेल ती आता 1-2 लाखाचा प्रश्न वेगळा. आडेगावात तुमची जमीन नाही का? जमीन नाही. मुलगा मेल्यानंतर मला गावाकडून त्याला जाळायला सुद्धा जागा नव्हती. रडू नका राहू द्या, असू द्या. मी मेवण्याच्या दारात त्याला जाळलं, हिच्या भावाच्या दारात जाळलं त्याला. गप बसून आपलं आलो 4 माणसामध्ये माती करून. तुम्ही आधी जर हे प्रकरण जर तुम्ही 4 चौघात किंवा पोलीस स्टेशनला किंवा इतर तुम्ही गेला असता तर आमची कोण दखल घ्यायची ही सांगा तुम्ही. वेळ आली आम्ही नसती तुमच्यावर. काम करून खाणारी माणसं काम सुद्धा होईना. आता आम्ही कशावर जगायचं? लेकराची एवढी बारकी आश्रम मध्ये टाकली आम्ही. ही वेळ मग त्यांच्यामुळे चरणमुळे झाले का मग तुमच्यावर? मग जमीन गेल्यावर येळ कसली ते सांगा तुम्ही. आम्ही कष्ट करून जमीन घेतलेली 7-8 लाखात घेतली म्हणल्यावर मग येळ आली ना तर काय झाली, राहील का गावावर तर माणूस सांगा तुम्ही. आम्ही असं हिंडतोय लेकर. आता त्या पोराने बी फास घेतला. फास घेतल्यावर बी आम्ही गपच बसलो. का तर देणं पाणी जमीन गेली, गावावर नाही आम्ही राहायला. हिंडतो 4-5 वर्ष झालं. मग काय कशावर काय करायचं? लेकरानं फास घेतला, आम्ही जगायचं कसं आता? धक्कादायक आहे. चरण चौरे नावाचा माणूस आहे पेनोरमध्ये. 1 लाख रुपये ह्यांनी गरजेपुरतीसाठी घेतलं होतं. ह्यांनी 1 लाखाचं तब्बल ह्यांनी किती 8 लाख दिले का 9 लाख दिले? 7-8 लाख रुपये दिले. 8-7 ला 8 घेतले त्यांनी. मी त्याच्या पतूर गेलो पण नाही. मग कारण ते जमीन घेतलेल्या माणसानं माझी नागा शिंद्यानं जमीन घेतली. नागा शिंद्यानं ती तिथं व्यवहार ते सारताना मला वाईट वाटलं. कारण
मी त्या व्यवहारासाठी का गेलो नाही की मलाच वाटलं की बाबा आपलं सगळं चाललं, कशाला लक्ष द्यायचं आहे म्हणून मी त्यांच्या पतूर गेलो बी नाही. आणि मी सगळा विषय सोडून दिला, फक्त जमीन लिहून दिली आणि त्यांनी खरेदी केली, मी दुसऱ्याला विकली. त्या घेणारानं त्याला पैसे दिले आणि बाकीचे काय मला 1,00,000-2,00,000 राहिलेले दिले. मी त्या मुलाच्या लग्नाचं कर्ज आणि त्या पोरानं थोडं कर्ज केलं, ते सगळं व्यवहार सारून मी बाहेर गाव हिंडतो आम्ही नवरा बायको. आणि मुलानं फास घेतल्यामुळं मग तर मला जास्त दुःख झालेलं आहे. मग तर ते जर प्रकरण तुम्ही जर पोलीस स्टेशनला गेलं असतं तर असं एवढं तुम्हाला कुठे तर न्याय मिळाला असतं की तुमच्या मुलाला देखील? न्याय देणारे माणसं आता सध्या नाहीत म्हणून मी गप बसलो. गटगट आपलं कर्म आपला भोग म्हणून मी घरात गप बसतो. कारण बाहेर जरी आपण काय द्यायला गेलं तर तिथं कुठं 10-5 मागितल्याशिवाय थांबत नसतात. म्हणून मी कशाला म्हणून मी ते बाहेर गेलो नाही. आता ज्यांनी तुम्हाला तुमच्याकडून 8 लाख घेतलेत, तोच चरण चौरे आज जिल्हा परिषदमध्ये उभा राहिलाय. असू द्या, काय मला करायचं आहे त्यानं. आमचं वाटलं झालं, आम्ही गेलो त्या दारात तरी आमचं, मी ऑफिसमध्ये गेली पाय धरायला तर ती मोहर सुद्धा हे करेना आम्हाला. तुम्ही त्याचे मोठे त्यांची आई समान आहेत तुम्ही आहात. करायचं असतं का ना आमच्या लेकरा बाळाकडे बघून कमी जास्ती तुमची भाकर तुम्ही आयुष्याची खावा कष्ट करून म्हणून. एकीकडे चरण आज समाजामध्ये मी कसा शोध चांगला आहे, कशा पद्धतीने समाजसेवा करतोय, आणि दुसरीकडे ह्याच लोकांकडून लुटायचे आणि रुपया आमच्या हातात आला नाही. कर्ज बाजारी तिकडच जमिनीचं 1 रुपया कष्ट करूनच खायची पाळी आली आम्हाला. अजून बी कर्जच आहे, अजून कर्ज आहे त्याचं फेडतोयच आम्ही कर्ज. काम होईना, चाला येईना, गुडघं दुखते तर दोघाचं बी. तुम्ही जे हे प्रकार मला सांगताय कुणाच्या म्हणजे सांगण्यावरून किंवा भीतीपोटी किंवा कुणाच्या दबावपोटी? आम्ही सुखी करतोय, कशाला आम्हाला कुणाचं काय सांगणार काय नाही. आम्हाला त्रास व्हायला लागला म्हणून आम्ही सांगायला लागलो. पुन्हा भीतीपोटी दबावपोटी तर बोलत नाही ना? नाही, माझं वाटोळं झालं, मी हिंडायला लागलोय. आणि दुसरा मुलगा बी मायापाशी राहतोय, ते बी मुलाचं लग्न नाही काय नाही. ते म्हणतोय माझं काय सोय केली, मला त्याचा बी पश्चाताप आहे. आणि त्या थोरल्या फास घेऊन मेलेल्या मुलाचा बी पश्चाताप आहे. आणि आपण आता सुचत नाही मला काय बोलायचं आपल्यावर. ऐकलं धक्कादायक असा प्रकार हे सांगितला गेलाय. कॅमेरामन खरं तर ह्या गोष्टी यांनी सांगितल्या गेल्या आहेत त्या जिल्हा परिषदच्या गटातील लोकांनी किंवा मोहोळ तालुक्यातील संपूर्ण चरण चौरे हा कसा आहे तो चेहरा यांनी उजेडात आणला गेला आहे. पाहूया, अशा एक घटना नाही आहे तर आपण याबद्दल वारंवार अशा अनेक घटना त्या देखील समोर आपल्या माध्यमातून समोर आणणार आहोत. खरं तर आता या हावळे कुटुंबानी ज्या काही घटना सांगितल्या त्याची बाजू आपण घेतलीच, पण आता याबाबत आपण चरण चौरे याबाबत आपण त्यांच्याशी देखील संपर्क साधणार आहोत, त्यांची देखील आपण बाजू मांडणार आहोत. त्यांच्या बोलण्यातून आपण काय निष्पन्न होतं ते देखील आपण पाहणार आहोत. कॅमेरामन अक्षयसह भारत शिंदे, न्यूज इंडिया, मोहोळ.